एक महत्त्वाची बातमी, महाजनांनी बीएचआरच्या जमिनी कमी किमतीमध्ये खरेदी केल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी केलाय। एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवर खरं तर हा आरोप केलाय। तर जमिनी कुठे खरेदी केल्या त्यात दाखवा असं आव्हान यावर गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना दिलंय। एकनाथ खडसे वेडे झालेत असंही गिरीश महाजन म्हणाले। परंतु ही वस्तुस्थिती आहे की बीएचआरच्या बऱ्याचशा मोठ्या जमिनी गिरीश महाजनांनी खरेदी केलेल्या आहे। काही त्यांच्या नावावर आहे, काही त्यांच्या सहकाऱ्यांच्या नावावर आहे। त्या जमिनी कशा खरेदी केल्या, त्यांच्याच नावावर कशा मिळाल्या, पुण्यामधल्या काही जमिनी आहे, मोठ्या प्रमाणावर शहरांमधल्या जमिनी आहे, या संदर्भात त्यांनी उन्मेष पाटलांनी सांगितल्याप्रमाणे चौकशी झाली पाहिजे। दुसरा खडसे म्हणताय बीएचआर चे जे जमीन आहे ते गिरीश महाजन व आता दाखव ना म्हणा कुठे काय काय तो सेडार करतो म्हणा। आता काय तो मूर्ख तो वेडा झालेला। वळूयात पुढच्या बातमीकडे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे हे अजित पवारांच्या भेटीला गेलेत। चंद्रकांत टिंगरे धानोरी लोहगाव या परिसरातील 3 टर्मचे नगरसेवक राहिलेत। दरम्यान चंद्रकांत टिंगरे लवकरच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचीही शक्यता आहे। वडेट्टीवार पटोलेंचं तोंड पाहत नाही आणि पटोले वडेट्टीवार यांचं तसंच सपकाळांचं तोंड पाहत नाही असा घणाघात बावनकुळेंनी केलाय। आणि हे तिघेही राहुल गांधींचंही तोंड पाहत नाही अशी काँग्रेसची अवस्था असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय। मेळघाटातील पदाधिकारी मेळाव्यातनं त्यांनी काँग्रेसवर हा हल्लाबोल केलाय। हमारे गांव में वडेट्टीवार नाना पटोले का मुंह देखता नहीं, नाना पटोले वडेट्टीवार का मुंह देखता नहीं, दोनों मिलकर उनका अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ का मुंह देखते नहीं और तीनों मिलकर राहुल गांधी को देखते। ये कांग्रेस पार्टी की हालत। अब वो पार्टी में रहे क्या? अब 3 करोड़ 18 लाख वोट जो मिले बीजेपी महायुति को, ये कम होने वाले क्या?